रावेर सार्वजनिक बांधकाम विभागाने आमदारांना बदनाम करण्याची घेतली सुपारी। अधिक माहिती अशी की आमदारांनी आणलेला निधी हा संपूर्ण खड्ड्यात टाकण्याचं काम उपविभागीय अभियंता चौधरी यांनी केलं आहे। त्याचबरोबर एमडी तायडे, एबी देशमुख, वायम इंगळे यांची चौकशी केली तर त्यांच्या कामामुळे आमदार बदनाम झाल्यासारखे दिसत आहे। कारण यांच्यामुळे आमदारांच्या या कामाच्या कार्यसम्राटांना बदनाम करण्याची सुपारी। कारण अनेकांचे या रस्त्यांमुळे जीव गमवावा लागला आहे, अनेकांचे हातपाय तुटले, परंतु उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता व कार्यकर्ता अभियंता यांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात घेतल्यामुळे आज या रस्त्यांची खड्डेमय अवस्था झाली आहे। यासाठी वरिष्ठ अधिकारी देखील हतबल झाल्याचे दिसत आहे। म्हणून रावेर बांधकाम विभागाची संपूर्ण कामाची चौकशी करावी व जेवढ्या खड्ड्यांमुळे जीव गमावले असेल त्या वारसांना बांधकाम विभागामार्फत प्रत्येकी 5 लाख रुपये द्यावे। या मागणीसाठी लवकरात लवकर आमदारांपुढे लोकप्रतिनिधी जाणार। वाहनधारकांना देखील जीवाची कसरत करून या रस्त्याने जावं लागत आहे। म्हणून यावर कार्यकारी अभियंता यांनी दखल घ्यावी व कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य वाहनधारक व जनता करीत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.